हो सर, माझ्या घरी थोडीशी फायनान्शियली प्रॉब्लेम होती. तेव्हा मला असं वाटलं होतं की अभ्यास सोडून जॉब कुठेतरी करावा आणि मी जॉब पण पाहिला होता. पण मग नंतर विचार आला की मी एवढा अभ्यास कशासाठी केला, जॉबसाठी नाही, मला अजून समोर शिकायचं आहे त्यासाठी. तसं सर मला समजलं होतं. अच्छा पण तेवढं आहे की बरोबर नाही होणार, थोडी अडचण येणारच आहे. अच्छा म्हणून मोबाईलची गरज असते अभ्यासासाठी, थोडीफार असतेच. अच्छा हो सर, अधिकारी तर बनायचंच आहे, पण त्यासाठी पण म्हणजे क्लासेस वगैरे पाहिजे अच्छा आणि कोणी शिकवणार समजवणार असं पाहिजे कोणी. तर मला माहीत नव्हते ते बार्टीच्याबद्दल. मी ऑनलाईनच अभ्यास केला आहे फक्त. सर मी फर्स्ट अटेम्प्ट दिला आहे फक्त मागच्या वेळेस आणि आता 1 वर्षाचा माझा टार्गेट आहे की 1 वर्षामध्ये कंप्लीट करायचं आहे. ग्रॅज्युएशन करके मिनिमम 4 से 5 वर्ष होता है इथे ग्रैजुएशन करून और मैंने बहुत कुछ जाना है यहाँ पे टोली में रह के कि नहीं मेरे को आगे बढ़ना है और मैं चाहता हूँ कि मैं कर सकता हूँ. मेरे पास इतना कॉन्फिडेंस है कि मैं कर सकता हूँ. राज्याची उपराजधानी व देशाचे केंद्रबिंदू म्हणून नागपूर शहर ओळखले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात रहाटेनगर टोली म्हणून वस्ती आहे. ही टोली देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून बसली आहे. या वस्तीत 5500 जनसंख्या, 450 ते 500 मांग गारुडी समुदायाचे नागरिक वास्तव्य करतात. या समुदायाचे पोट भरण्याचे साधन म्हणजे कचरा वेचणे, भीक मागणे, म्हशी बांधणे, कानातला मळ काढणे आणि थोड्या प्रमाणात मोहाची कच्ची दारू काढून विकणे. अशात या लोकांना आपल्या मुलामुलींना शाळेत शिक्षणाकरिता पाठविणे आवश्यक आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाला अन्न, निवारा, शिक्षण व आरोग्य या मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. परंतु या वस्तीत देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाल्यानंतरही शाळा व आरोग्याचा अभाव आहे. अलीकडे या वस्तीत रस्ते, पाणी पोहोचले, मात्र 20 वर्षांपूर्वी पर्यंत चलो स्कूल चलेम हा नारा पोहोचलाच नाही. सन 2004 साली खुशाल डफ या व्यक्तीने एका लहानशा झोपडीत 3.5 ते 6 वयोगटातील लहान मुलामुलींकरता 1 रुपयात इंग्रजी माध्यमातून शिक्षण व 6 वर्ष वयोगट ते 12वी पर्यंत शिक्षण उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू केले. या छोट्याशा वस्तीत पहिल्यांदाच 3 मुली नंदिनी मानकर, अंजना मोड आणि नेहा हतवालकर पदवीधर झाल्या. या मुलींनी आर्थिक स्थिती आणि पारंपरिक अडथळे ओलांडून पदवी मिळवली. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे अनेक पिढ्या अशिक्षित राहिल्या, परंतु काही शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रेरणेने मांग गारुडी समुदायामध्ये शिक्षणाप्रती ओढ निर्माण झाली आहे. जय भीम. सर्वांचं स्वागत करतो लॉर्ड बुद्धा टी व्हीमध्ये. मी प्राध्यापक विनोद बागडेत आणि आज आपण पाहतोय की भारत देशाने उत्तर प्रगती केली, परंतु आपण पाहतो सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, शैक्षणिक स्थिती आजही काही ठिकाणीच आम्हाला आर्थिक स्थिती ही सुधारलेली दिसते, परंतु काही ठिकाणी अजूनही आर्थिक स्थिती बेताचीच आहे. तर आज आम्ही नागपूरच्या शताब्दी चौकामध्ये टोली भागामध्ये SCI, STI, व्हिजे, NT आहेत. मी कुठल्याही समाजाचा पर्टिक्युलरी इथे उल्लेख करणार नाहीत, परंतु कुठलाही विद्यार्थी असो त्याची जर आर्थिक परिस्थिती नसेल, तो जर झोपडपट्टीतला नसेल, गव्हर्नमेंटच्या अनेक योजना येतात, परंतु त्या योजनेचा प्रत्येकालाच लाभ मिळेल असं नाहीत. कारण योजना ही काही दिवसासाठी असते, परंतु लढावं लागते ते शिक्षणाच्या हितासाठी, लढावं लागते ते आर्थिक परिस्थिती आणि झुंज देऊन तयार होतोय. मग तो जसा आपण पोलादाच्या भट्टीमध्ये पोलाद टाकल्यानंतर ओतीव पोलाद निर्माण होते, तसेच आज 3 ते 4 विद्यार्थी या भट्टीमध्ये आर्थिक परिस्थितीच्या भट्टीमध्ये तपून निघालेले आहेत. यांना बऱ्याच लोकांनी थोडेफार प्रमाणात मदत केली, परंतु मदत करणारे तोकडेच असतात आणि लढावं लागते. शेवटी तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात, आत्मदीप भव, स्वतःचा प्रकाश स्वतःच बन. आणि ह्या स्वतःचा प्रकाशमान बनायलात ह्या विद्यार्थिनीत कोणी BA झालेलं आहे, कोणी BCom झालेलं आहेत, कोणी BSc झालेले आहेत, तेही स्वतःच्या बळावरती परिस्थितीशी लढून असंख्य इथे आपण बघतो की दारू पिणारे लोक आहेत, कधी लाईट असते तर कधी लाईट नसते. एवढा मोठा प्रचंड मनस्ताप आणि या प्रचंड मनस्तापातून निर्माण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी केलेली क्रांती, महात्मा ज्योतिबा फुलेंनी
केलेली शिक्षणाची क्रांती आणि या सावित्रीबाई फुलेंनी केलेली शिक्षणाची क्रांती आणि या शिक्षणाच्या क्रांतीतून निर्माण झालेला हा समाज लोकांपुढे येतोय आणि म्हणतोय स्पर्धा परीक्षेशिवाय किंवा शिक्षणाशिवाय तरणोपात नाहीत. सर्वांचं मी या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत करतोय. तर मला सांगात सर्वप्रथम की आपण जेव्हा बऱ्याचशा लोकांना आपण म्हणतोय की आता कम्प्युटरचा इरा आहे, मोबाईलचा इरा आहे, म्हणजे कालखंड आहे. तुमच्याकडे मोबाईल नसतानाही तुम्ही या विषमताची परिस्थिती तयार झालीत आणि या विषमतेच्या परिस्थितीतून आर्थिक परिस्थिती जरी नसती तरी तुम्ही ग्रॅज्युएशन झाला. तर तुम्ही अभ्यास करताना कुठल्या कुठल्या परिस्थितीचा सामना केलात हे आमच्या दर्शकांना सांगावं. सर मित्रांची मैत्रिणीची मदत घेऊन. पहिले तुमचं नाव सांगा. नंदिनी मानकर. काय ग्रॅज्युएशन कशामध्ये केलेलं आहे तुम्ही? BComमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे मी. आणि म्हणजे मैत्रिणीकडून बुक्स वगैरे घेऊन तसा आम्ही अभ्यास केला होता. मोबाईल नव्हता आमच्याकडं. आता मला एक सांगा, आपण बऱ्याच वेळा म्हणतोय की मोबाईल असणं म्हणजे अभ्यासक्रम का, किंवा बऱ्याच वेळा पाहतोय की टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, पण तंत्रज्ञानामध्ये दररोज बदल होणार आहेत. मग ते तंत्रज्ञान आपल्याकडे नसेल तर मग आपण अभ्यास करणार नाही का? नाही सर, करू शकतो. अच्छा पण तेवढं आहे की बरोबर नाही होणार, थोडी अडचण येणारच आहे. अच्छा म्हणून मोबाईलची गरज असते अभ्यासासाठी, थोडीफार असतेच. अच्छा. आता या टोलीमध्ये म्हणजे आईवडील न शिकलेले आहेत किंवा टोलीचं वातावरण, म्हणजे आपण स्लम एरिया किंवा झोपडपट्टीमधलं तिथलं वातावरण, या वातावरणाशी परिस्थितीशी जो तुम्ही सामना केलात, तो सामना करताना तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणी आल्यात? सर वेळ कमी मिळाला होता आणि काही आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे पण आमचं काही नाही झालं बरोबर. आणि अभ्यासात लक्ष म्हणजे जास्त प्रमाण नाही लागलं, कारण की अर्धी माहिती शाळेमध्ये पण पूर्णपैकी शिकवलं. सरकारी शाळेमध्ये गेलो आम्ही, तिथं पण सरकारी शाळेत असं होतं की पूर्णपणे कोणतीच गोष्ट समजवली नाही. जे सांगलं ते वरवर सांगलं. शाळेचं असंच असते. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथं पण सर आम्हाला म्हणजे जे कन्सेप्ट असते कोणत्या याचा टॉपिकचा, तो पण सर बरोबर म्हणजे मागचाच अभ्यास बरोबर नव्हता तर समोरचा पण समजणार नाही, अशी कन्फ्युजन होती 11वी-12वीपर्यंत. आणि ग्रॅज्युएशनमध्ये पण थोडंफार होतं, पण मी अभ्यास करून ते कन्फ्युजन कंप्लीट केलं सर. आता इथे जे तुमचे प्रशिक्षणार्थी आहेत किंवा NGO आहेत, सेवा सर्वदा बहुउद्देशीय संस्था, या संस्थेअंतर्गत तुम्हाला कुठल्या प्रकारची मदत झालेली आहे? आम्हाला सर इथं शिकवत आहे खुशाल सर, यांनी शिकवलं. ते आमचे क्लासेस घेतात आणि ते शिकवतात सर. खुशाल डाब सर. अच्छा. तर मला एक गोष्ट सांगा, अशी एखादी गोष्ट सांगा की ज्याच्यामुळे असं वाटलं की शिक्षणात काही फायदा नाही बाबा, आता कुठेतरी काम करावं, अशी एखादी परिस्थिती आली आणि नंतर असं वाटलं की नाही बाबा, कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र सांगितलं, कोणी महात्मा फुलेंचं जीवनचरित्र जेव्हा तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलं असेल तेव्हा असं वाटलं असेल तुम्हाला की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, अशी तुमच्यासोबत झालेली एखादी घटना विशद करता का तुम्ही? हो सर, माझ्या घरी थोडीशी फायनान्शियली प्रॉब्लेम होती. तेव्हा मला असं वाटलं होतं की अभ्यास सोडून जॉब कुठेतरी करावा. आणि मी जॉब पण पाहिला होता, पण मग नंतर विचार आला की मी एवढा अभ्यास कशासाठी केला, जॉबसाठी नाही, मला अजून समोर शिकायचं आहे त्यासाठी. तसं सर मला समजलं होतं. अच्छा, की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आहे. आता पुढे तुम्हाला काय बनायचं आहे, काय करायचं आहे, यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टीची मदत लागणार आहेत, बरोबर आहे की नाही? कारण शिक्षण घेतल्यानंतर तर हे तर इलिजिबल झालं, म्हणजे आम्ही एक पात्रता झालो, आम्हाला लायबल बनायचं आहे, कुठेतरी नोकरीवर लागायचं आहे, कुठेतरी बिझनेस करायचा आहे. अशी तुमच्या मनामध्ये काय आहे की मला शिकून काहीतरी बनायचं आहे? हो सर, अधिकारी तर बनायचंच आहे, पण त्यासाठी पण म्हणजे क्लासेस वगैरे पाहिजे. अच्छा. आणि कोणी शिकवणार समजवणार असं पाहिजे कोणी. अच्छा, शिकवणार समजवणार पाहिजेत. तर चला ठीक आहे, आपण त्याची तुम्हाला जितकेही लॉर्ड बुद्धा TVचे दर्शक आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो आहे की अशा विद्यार्थ्यांसाठी बार्टीचे क्लासेस आहे, पण ते कधीकधी फार लांब असतात, कधीकधी ते तिथे जाण्या येण्याचा प्रश्न निर्माण होतो आहे. ऑनलाईन क्लासमध्ये बऱ्याचशा गोष्टी समजत नाही, कधी इंटरनेट असते, कधी इंटरनेट नसते. मला एक सांग, कुठल्या प्रकारचं ऑफिसर बनायचं आहे बेटा तुला? सर CGLमध्ये ASO बनायचं आहे, MEA मध्ये. अच्छा,
तोच क्षेत्र का निवडले? MPSC आहे, UPSC आहे, तुम्ही स्टाफ सिलेक्शन निवडण्यामागे काय कारणं आहेत? सर म्हणजे तो अभ्यास यूट्यूबहून आपण करू शकतो. म्हणजे आपण जास्त मेहनत केली तर आपण करू शकतो. आणि MPSC UPSC असं आहे की त्याला पूर्ण डीप नॉलेज पाहिजे आणि त्यासाठी कोणी शिकवणार किंवा कोणता इन्स्टिट्यूट असं पाहिजे सर, तेव्हा आपण करू शकतो. अच्छा, जर असं मी तुम्हाला या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून जर मी अशी गरजू विद्यार्थ्यांसाठी जे काही इन्स्टिट्यूट काम करतात, जसं फॉर उदाहरणार्थ मी जर तुमचे फ्री क्लासेस घेतले तर चालेल का? UPSC MPSCचे 3 वर्षासाठी मी जर तुम्हाला UPSC असो, MPSC असो, बँक असो, रेल्वे असे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन ऑफिसर तर्फे जितके गरीब विद्यार्थ्यांना त्यांना जर मोफत मी सुविधा दिली तर तुम्ही एक उच्च अधिकारी बनू शकाल का? हो सर, आम्ही बनू शकाल. जर तुम्ही आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली तर आम्ही पण हार्डवर्क करून शाळेनं बनू शकतो सर. मी टी व्हीच्या माध्यमातून, जरी मी अँकर असलो आहे तरी टी व्हीच्या माध्यमातून सांगतो की 2005पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ मिशन ऑफिसर चालवतो. त्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ 242 अधिकारी झालेले आहे. यांची जर इच्छा असेल तर मी यांना 1000 दिवसाचे क्लासेस हे मोफत देण्याचा आज इथे म्हणजे सर्वांसमोर बोलतो आहे. आणि जर असे विद्यार्थी आले तर मला फार आनंद होईल की समाजाला आपण काहीतरी देऊ शकलो आहेत. आपल्यासोबत दुसरे विद्यार्थी आहेत. काय तुमचं नाव काय आहे? Sir, my name is Neha Kishore Atagade. I am from Rahate Nagar Toli. I have completed BCom in Dhanwate National College. वेरी गुड. तो जो आपका एम है वो एम क्या है? एम की बैंक PO. अच्छा, बैंक PO, IBPS और SBI? SBI IBPS अच्छा, सब जो भी. हाँ, तो कितने घंटे पढ़ाई करते हो आप लोग? 7-8 घंटे. अच्छा, पक्का? हाँ, अच्छा, तो कौन से आपने अभी तक बुक यूज की? आपकी परिस्थिति किस प्रकार की? ऑनलाइन ही पढ़ाई की है, बुक्स के नहीं की. बुक्स भी नहीं. लेकिन कैसा होता है, बहुत बार ऑनलाइन में हम क्या करते हैं कि जो प्रॉब्लम आ जाता है तो ऑनलाइन में वो प्रॉब्लम सॉल्व नहीं होता. लेकिन हम मैन्युअली पढ़ाई करते हैं तो मैन्युअली में वो बुक्स में हम देखते हैं कि नहीं यार, इस प्रकार ऐसा होना चाहिए, इस प्रकार ऐसे होना चाहिए. तो ये हो सकता है, मे बी पॉसिबल. लेकिन ऑनलाइन में हमें जो सक्सेस है वो 35 to 40% सक्सेस है. लेकिन मैन्युअली जब हम करते हैं तो 40% होते. तो आप मुझे बताइए, आपने किस किस परिस्थितियाँ, ये टोली में आप रहते हो तो टोली में किस परिस्थिति का सामना किया बेटा आपने? आर्थिक परिस्थिती आणि जे लोक म्हणतात की बाहेर नका पाठवू, काही पाठवायचं नाही मुलींना, ते सगळं परिस्थिती पुढे गेलेत. म्हणजे आजही परिस्थिती आहे की मुलींना आपण बाहेर पाठवू शकत नाही. परंतु त्यावेळची गोष्ट बघा, 1848मध्ये सावित्रीबाई फुलेंनी पहिली जेव्हा मुलींची शाळा काढली तेव्हा सावित्री, आपल्याला माहीत आहे की एका थैल्यामध्ये लुगडं न्यायची, दुसरं कारण बाहेर जाताना त्यांच्यावरती शेण आहे, चिखल आहे फेकायचेत, परंतु त्या हारल्या नाहीत. आणि मुलींसाठी 1848, 1851, 1852 आणि 1853मध्ये त्यांनी शाळा काढल्या. त्याचं आपण तर आता 20व्या शतकात जगत आहोत. तरीही जर परिस्थिती असेल तर तुला काय वाटते की ही जी काही योजना निघतात, लाडकी म्हणजे मी त्या या बऱ्याचशा योजना निघतात, तर या योजनेचा फायदा शिक्षणासाठी बार्टीची योजना आहे, समाज कल्याणच्या योजना आहे, तर मग तुम्ही क्लासेसचा समाज कल्याणच्या योजनेचा फायदा घेतला नाही का? तर मला माहीत नव्हते ते बार्टीच्या बद्दल. मी ऑनलाईनच अभ्यास केला आहे फक्त. तुझं टार्गेट इयर काय राहील बेटा आता की मला बँक PO किंवा SBI PO पास करायचं असेल? प्रत्येकाचं एक टार्गेट असते. तर ते टार्गेट अचीव करण्यासाठी आता तू याच्या अगोदर किती परीक्षा दिल्यात आणि तुझा जो स्कोर आहे तो किती आलेला आहे असं काही? सर, मी फर्स्ट अटेम्प्ट दिला आहे फक्त मागच्या वेळेस. आणि आता 1 वर्षाचा माझा टार्गेट आहे की 1 वर्षामध्ये कंप्लीट करायचं आहे. व्हेरी गुड. तुला लॉर्ड बुद्धा TV कडून हार्दिक अभिनंदन की तू खरंच यशस्वी होऊन SBI PO करशील किंवा IBPS PO करशील. आणि शुभेच्छा आहेत तुला की तू खरंच एक आपलं यम पकडून त्या यमनी चाललं तर यश आपल्यासोबत येईल. आपल्यासोबत तिसरी विद्यार्थिनी आहे की तिने या आर्थिक परिस्थितीशी सामना करून आज ती लढत आहे, तिलाही अधिकारी बनायचं आहे. तर बेटा, तुला कुठल्या प्रकारचा अधिकारी बनायचं आहे? तुझी आर्थिक परिस्थिती कशी होती आणि तू ग्रॅज्युएशन केलं, अशा कुठल्या आर्थिक परिस्थितीशी तुला सामना करावा लागला? माझं नाव अनिशा ईश्वर नाडे आहे. मी BA केला आहे आणि मोबाईल नव्हता ते फ्रेंड करून बुक्स वगैरे नोट्स वगैरे घेतल्या, त्याच्यातून अभ्यास केला, ग्रॅज्युएशन केलं.
आता पुढे काय करायचं आहे तुला, की आपण बऱ्याच वेळा बघतो की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर भारतामध्ये जवळजवळ 242 रिक्रुटमेंट बोर्ड आहे आणि 242 रिक्रुटमेंटपैकी फक्त आपल्याला UPSC, MPSC, बँक, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कमिशन इतक्याच गोष्टी माहीत आहे, परंतु त्याच्याही पलीकडे बऱ्याचशा गोष्टी आहे. तर बेटा मला तुला एक सांग की आता तू कुठल्या प्रकारची स्पर्धा परीक्षा देत आहे आणि तुला कुठल्या प्रकारची मदत स्पर्धा परीक्षामध्ये लागणार आहेत? आता मी पोलीस भरतीचा फॉर्म भरत आहे, त्याच्यासाठी करणार आहे. पोलीस भरती म्हणजे पोलीस बनायचं आहे, पोलीस कॉन्स्टेबल बनायचं आहे, कारण 100 मार्काचा पेपर असतो, त्याच्यामध्ये मराठी ग्रामर असतं, बुद्धिमापन चाचणी असते, गणित असते आणि जो थोडासा सिलेबस असते तो पोलीस यंत्रणेसंबंधित असतो आहे. तर तुलाही शुभेच्छा. जरी मोबाईल नसला तरी तू परिस्थितीशी मात करून या तिघांनी आपलं पदवी जी आहे ती पूर्णपणे केलेली आहेत आणि तिघांची जी व्यथा आणि कथा, विद्यार्थ्यांच्या दशा आणि दिशा, जर त्यांची दशा जर असेल ना, त्या दशेत जर दिशा मिळाली तर विद्यार्थी उतुंग भरारी घेतो, झेप घेतो आणि तो स्पर्धा परीक्षा पास करतो. आमच्यासोबत अजून एक विद्यार्थी है, तो सबसे पहले ये बताइए कि आपने टोली में रह के आज AI के तरफ आप जा रहे हैं, इसकी पूरा जो क्रेडिट है वो किसको जाता है? ऑल क्रेडिट गोज़ टू किसको जाता है? ये मेरे फैमिली को जाता है सर. फर्स्ट ऑफ ऑल मैं यहाँ पे जो रह रहा हूँ और मैंने जो स्टडी की है सब कर्ज वर्ज लगा के स्टडी की है यहाँ पे. और मेरे पापा की जो भी ख्वाहिश थी कि मेरे बच्चे को बड़ा बनाना है और पहले से ही उनका था कि नहीं मेरा बेटा एज अ टॉप रहना चाहिए और हर अपॉर्चुनिटी के लिए ग्रैब करना चाहिए उनने. और इसलिए फिर मैंने सोचा कि नहीं मेरे को जो अच्छा लगा उसकी इसमें फिर मैंने सोचा कि नहीं मैं एज अ बेटर मैं साइबर सिक्योरिटी में हूँ और AI मुझे मशीन के साथ खेलना बहुत अच्छा लगता है. और जो इंटरनेट है उसकी दुनिया में मेरे को एज अ आप देख रहे होगे कि टेक्नोलॉजी बहुत एडवांस होते जा रही है, फ़िलहाल के टाइम में बहुत ही आगे जा रही है. तो उसके हिसाब से मैंने ये करियर पाथ चुना है कि मेरे को साइबर सिक्योरिटी एनालिस्ट बनना है इसमें, और वो भी AI को पकड़ के. तो अभी आपको उस क्षेत्र में जाने के लिए आपको किस प्रकार की मदद चाहिए, क्या हेल्प चाहिए? मैं लॉर्ड बुद्धा TV के माध्यम से जितनी भी हमारे दर्शक हैं और जितने भी मदद करने वाले लोग हैं, मैं आपसे गुजारिश करता हूँ कि जो इस विद्यार्थी टोली के विद्यार्थी है उनको आप किस प्रकार की मदद करते हो. तो लॉर्ड बुद्धा TV पे ये नंबर चल रहा है, उस पर आप सीधे बात कर सकते हैं, स्टूडेंट को मदद भी कर सकते हैं. तो कभी कभी ऐसा होता है कि पढ़ाई का टाइम है और टोली में इस प्रकार की परिस्थिति नहीं है, तो इस परिस्थिति का सामना आपने किस प्रकार से किया है? बहुत सारे जो लोग रहते हैं इरिटेट करते हैं और गाने बजाते हैं आजू बाजू में कि डिस्टर्ब ये वो, बहुत सारे यानी यहाँ पे डिस्टर्बेंस बहुत ज़्यादा है. उसको मैं टैकल करके आगे जा चुका हूँ. मेरे को पता है कि कैसे यहाँ पे अपन सर्वाइव कर सकते इस एरिया में, वो मैं जान चुका हूँ. और मुझे अभी ग्रॅज्युएशन करके मिनिमम 4 ते 5 वर्ष होत आहे इथे ग्रॅज्युएशन करून. और मैंने बहुत कुछ जाना है यहाँ पे टोली में रह के कि नहीं मेरे को आगे बढ़ना है और मैं चाहता हूँ कि मैं कर सकता हूँ. मेरे पास इतना कॉन्फिडेंस है कि मैं कर सकता हूँ. आई कैन डू इट. तो आपने अपना नाम नहीं बताया. हाँ सर, सॉरी सर, मेरा नाम रोहित गरीबदास नाड़े है, मैं राहटे नगर टोली से बिलोंग करता हूँ. गरीबदास नाड़े नाम भी बहुत अच्छा है, गरीबदास. और गरीबदास का कब श्रीमंत दास होगा तो ये तो है क्योंकि एजुकेशन चेंज टू बिहेवियर, वर्तनात परिवर्तन म्हणजे शिक्षण, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने बताया. हमारे जो प्रेरणा स्थान है तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर रहे. तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर उस वक्त की परिस्थिति है, आज भी वो परिस्थिति हमें कुछ गांव में कुछ कस्बे में हमें दिखती है. इसका कारण यही है कि सरकार की जो योजना आती है, जो हम एक से शुरुआत करते तो 100 तक नहीं पहुंच सकते. हम कभी किसी को मिलती है, किसी को नहीं मिलती है. तो मैं गवर्नमेंट को ये नहीं बोलता कि गवर्नमेंट ने ये काम नहीं किया, लेकिन जो सिस्टम है वो सिस्टम के हिसाब से ये योजना आती नहीं है. तो इसलिए हम सबसे मेरी विनंती है, ऐसे कोई भी स्टूडेंट रहे और इनके पास मोबाइल नहीं हो लेकिन किताबें जो है, क्योंकि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर हमेशा कहते थे कि अगर हमारे पास अगर हमारे सच्चे दोस्त कुछ है तो वो है किताबें. अगर किताबों से लगन है तो हम दुनिया को बदल सकते हैं. म्हणजे आपण ज्याला म्हणतोय की जग बदलणारा बाप, आणि जग बदलणारा बाप जर कोणी असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मी खुशाल डाहक सर, त्याच्यानंतर लोंढे सर आणि जितकेही ते सहकारी आहे त्या सहकाऱ्यांना तुम्ही हे जे आज आपल्याला पाहतो इथे लायब्ररी आहे, छोटीशी का होईना पण लायब्ररी आहे. इथे विद्यार्थ्यांची
छोट्या छोट्या विद्यार्थ्यांची ट्युशन होतात, त्यांना त्या प्रकारचं शिक्षण दिलं जाते, म्हणजेच आम्ही कुठेतरी प्रगती करत आहोत. आणि लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून ही जी आज आपल्यासमोर ज्याला आपण म्हणतो आहे की विद्यार्थ्यांच्या समस्या, विद्यार्थ्यांची दशा आणि दिशा हे दाखवण्यात आम्हाला जे समाधान म्हटल्यापेक्षा की आम्ही त्या टी व्हीमार्फत किंवा टी व्हीच्या दर्शकामार्फत यांच्याकडे ह्या जर योजना पोहोचवल्या तर खरंच आपण सर्वांना एक नवीन दिशा देण्याचं काम करू. आणि सगळ्यांना वाटते, कोणाला वाटते कधी डॉक्टर बनायचं, इंजिनियर, पण यांना तर वाटते की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आम्ही कुठेतरी चांगल्या पोस्टवर गेलं पाहिजे ना. आमच्यासारखेला विद्यार्थ्यांना मदत करून एक नवीन टोली न बसवता एक अजून इथे राजगृहासारख्यात काय बनवूत, वस्त्या बनवू, ह्याच यामागचा उद्देश आहे. प्राध्यापक विनोद बागडेसह व्हिडिओ जर्नलिस्ट विकास जीवनेसह जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.